महाराज ऐका गड्या, आपल्या माणसाने जर आपल्याला सोडलं ना तर किती मोठी हानी होते सांगून जाईल दादा. ऐका महाराज, बादशाच्या दरबारामध्ये एक बुजुर्ग महिला, म्हातारी महिला सेवा करीत होती, झाडलोट करीत होती बादशाच्या महलामध्ये. महाराज, ती महिला रोज झाडलोट करायची, पण एक दिवस झाडलोट करत असताना तिला एक हिरा सापडला. हिरा, लक्ष देऊन ऐका, तुमच्या लक्षात येईल, कारण ही काळाची गरज आहे महाराज. कारण संत होण्या अगोदर एक चांगलं व्यक्तिमत्व होणं आवश्यक आहे. कारण पहिला टप्पा आहे संत होण्यात किंवा साधक होण्यात किंवा परमार्थिक होण्याचा पहिला टप्पा आपण एक चांगलं व्यक्तिमत्व होणं आहे. म्हणून आधी चांगलं व्यक्तिमत्व होऊ आपण. त्या दरबारामध्ये त्या बुजुर्ग महिलेला, म्हातारीला झाडलोट करत असताना एक हिरा सापडला. तो हिरा तिच्या लक्षात आलं, चमकणारी वस्तू याचा अर्थ मौल्यवान आहे, याचा आपल्याला संसारात काहीतरी फायदा होईल. त्या म्हातारीने महाराज तो हिरा 200 फूट उंच गडावरून, किल्ल्यावरून खाली खिडकीतून फेकला आणि लगबगीनं काम आटोपून खाली आली आणि तो हिरा सापडला. हातात घेतला, मौल्यवान वस्तू होती, हातात घेतला, लगबगीनं महाराज लगबगीनं किराणा दुकानावरती गेली. कुठं गेली? किराणा दुकानावरती. आणि त्या दुकानदाराला दाखवलं, महाराज दादा बघ, माझ्याकडे मौल्यवान वस्तू आहे, तू पहा आणि याचं काय देतो सांग. तिला वाटलं साखरपत्ती जरी दिली तरी बस झालं. पण महाराज तो दुकानदार थोडा कपटी होता. त्यानं तो हिरा पाहिला आणि सांगितलं म्हातारीला, काय म्हातारे काय घेऊन आली? अगं चमकणारा हिरा, खडा आहे खडा, याचा 1-2 रुपये पण येणार नाहीत, कशाला घेऊन आली? हे मोठ्या लोकांच्या भरजरी वस्त्रात चमकणारा खडा असतो का? तोच पडला आणि तू घेऊन आली. महाराज, त्या म्हातारीनं एवढूसं तोंड केलं, हिरमुसलं चेहरा झाला तिचा. आणि त्या दुकानदारानं तो तिच्या हातातला हिरा घेतला आणि कचऱ्यामध्ये फेकला. ती म्हातारी वापस गेली. म्हातारी जशी वापस गेली ना, त्या दुकानदारानं तो हिरा उचलला आणि तो दुकानदार सोनाराकडे गेला. सोनाराकडे गेला आणि सोनाराला सांगितलं, ही मौल्यवान वस्तू माझ्याकडे आहे सोनार दादा, याचं काय देऊ शकतो बघ गड्या. त्या सोनारानं पाहिला, महाराज चोरावर मोर झाला सोनार. सोनार याच्यापेक्षा कपटी होता. त्यानं हातात घेतला आणि त्यानं सांगितलं, काय दुकानदार दादा, साखऱ्या पत्तीचा व्यापार करता करता तुम्ही हे कुढांड कशाला करायले? आत जायचं की काय? फसवता की काय? मला कारवाई होईल तुमच्यावरती. त्याने सांगितलं, असं काय झालं? अरे आज चमकणारा दगड आणला गारगुटी सारखा तू आणि मला फसवतो, कारवाई करेल तुझ्यावर. महाराज याला तर घामच सुटला ना. हे म्हणलं, बापा द्यायचंय तर दे, काही देऊ नको, पण कारवाई तरी करू नको. महाराज त्या सोनारानं तो हिरा घेतला आणि खिडकीतून बाहेर फेकला. कचऱ्यात नाही, खिडकीतून बाहेर फेकला. जसा दुकानदार साखरेपत्तीवाला वापस गेला ना, तसा हा सोनार बाहेर पळाला. तो हिरा उचलला आणि तो हिरा रत्न पारख्याकडे नेला. आता सोनाराच्या वरती एक माणूस असतो रत्न पारखी, ज्याला लक्षात येतं, अरे हातात घेतल्या घेतल्या लक्षात येतं की हा हिरा किती मोलाचा आहे, कोणचं रत्न आहे, त्याची जात कोणची आहे रत्नाची. हातात घेतल्या घेतल्या कळतं कोणाला? रत्न पारख्याला. सोनाराने तो हिरा घेतला आणि रत्न पारख्याकडे घेतला. रत्न पारख्याने हातात घेतला. महाराज रत्न पारख्याच्याही मनात का पाप आलं का माहीत नाही. कारण का आलं सांगू का? कारण फुकटचं धन मनात पाप आणत असतं. फुकटचं धन मनात पाप आणतं, पाप करायला प्रवृत्त करतं. आमच्या महाराज परीक्षिती राजांनी जर तो जरासंधाचा मुकुट घातला नसता तर भागवत ग्रंथ घडला नसता. महाभारतातली तुम्हाला एक कथा माहिती आहे महाराज, सगळी सांगणार नाही. कशामुळे झालं? फक्त ते धन नीतिमत्तेनं कमवलेलं नव्हतं, नीतीनं कमवलं नव्हतं. हा हिरा त्यानं उचलला, हातात घेतला, लक्षात आलं अगदी मौल्यवान हिरा आहे, पण हा फ्रीमध्ये कसे बळकवायचा हे त्याच्या डोक्यात चुरलं. त्यानं लगेच सांगितलं, सोनार दादा, सोन्याचा व्यापार करता करता आता तुम्ही मोठे स्वप्न पाहू लागले की काय? मला फसवायला आले, ते पण रत्न पारख्याला. अरे मी याच्यातला पारंगत आहे, हातात घेतल्या घेतल्या ओळखतो रत्न किती मौल्यवान आहे, आणि तुम्ही मला एक चमकणारा खडा आणून फसवायचा प्रयत्न करताय. महाराज त्या सोनाराचंही हिरमुसल्यावर तोंड झालं, लहान तोंड झालं. आणि त्या रत्न पारख्यानं तो हिरा घेतला आणि कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये, कचऱ्याच्या टोपलीमध्ये फेकून दिला. जसा तो कचऱ्याच्या टोपलीमध्ये फेकला, सोनारही निघून गेला. जसा सोनार निघून गेला, आता लक्ष देऊन ऐका, जसा सोनार निघून गेला तसा हा रत्न पारखी त्या हिऱ्याजवळ धावला. हिरा हातात घेतला, पण पाहतोय तर काय, हिरा महाराज त्याला चिरा गेल्या होत्या, हिऱ्याला तडे गेले होते. हिरा असा विखुरल्या जात होता, हिऱ्याचे तुकडे पडत होते. त्या सोनारानं रत्न पारख्यानं हातावरती घेतला आणि हिऱ्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तुम्ही म्हणता हिऱ्याच्या डोळ्यात पाणी? हिऱ्याच्या डोळ्यात महाराज कीर्तनात काही होत असते, तिथं का खर्च याला आहे का काय? बरोबर आहे का महाराज? त्या हिऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि तो हिरा बोलत होता रत्न पारख्याला,
हिरा बोलत होता महाराज. रत्नपारख्याने त्याला प्रश्न केला, का रे बाबा, अरे त्या म्हातारीने तुला 200 फुटावरून खाली फेकलं, त्यावेळेसही तुला तडा गेला नाही. अरे जाऊ दे, तिने फेकला असेल, त्या सोनारा किराणा दुकानावाल्याने तुला खिडकीच्या बाहेर फेकलं, तिथंही तू तडा गेला नाही, तिथंही तू विखुरला गेला नाही. अरे त्यानंही फेकलं, जाऊ दे, त्याच्यानंतर तुला सोनारानंही फेकलं, तिथंही तू विखुरला गेला नाही. अरे मी फेकलो कीच तुला का तडे गेले. त्यावेळेस आता हिरा बोलतोय, ऐका दादांनो, संपला माझा दृष्टांत, ऐका काय म्हणतो हिरा. ऐक दादा, रत्नपारखी दादा ऐक, अरे त्या म्हातारीने मला 200 फुटावरून फेकलं रे, मला तडा गेला नाही. का गेला नाही सांगू. अरे ती म्हातारी अडाणी होती, अनपढ होती, अशिक्षित होती, तिला माझी किंमत कळाली नसेल, तिला माझी किंमत कळाली नसेल. अरे किराणा दुकानदारालाही कदाचित माझी किंमत कळाली नसेल, त्यानंही मला फेकू दे, दुःख वाटलं नाही रे. अरे सोनारानंही कदाचित मला ओळखलं नसेल, सोनारानंही मला ओळखलं नसेल, त्यानंही फेकलं, तिथंही मला दुःख वाटलं नाही दादा. पण ऐक गड्या, तू माझा होतास, तू माझा होतास दादा, तू माझा होतास, तू मला आपलं समजत होतो. रोज तुला माझी संगत आहे, रोज तुझ्या हातावरती खेळतोय, रोज तुझ्या तिजोरीत खेळतोय मी, मग तू माझा असताना मला फेकलंस. ऐक दादा, आपल्या माणसाने जर आपल्याला फेकलं ना, त्याच्या काळजाचे हजारो तुकडे होतात दादा. म्हणून आपल्या माणसाला कधी फेकू नका. आपल्या माणसाला जितका सपोर्ट करणं होईल, जितकं त्याला सपोर्ट करता येईल, जितकं त्याला पाठिंबा देता येईल, पाठबळ देता येईल ना, तितकं द्या. मी कशावरून बोललोय दादा सांगू, कारण इथं सगळे महाराज यूट्यूब चॅनल सहित आपले आहेत म्हणून बोललोय दादा. एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. विठाला 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 विठाला.